नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जो टीईटीचा पेपर होता तर त्या पेपरमधील पेपर 1 मधील ओके बघा, पेपर 1 मधील इंग्रजी विषयाचे जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते तर त्यामधील त्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ओके बघा, या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द बेस्ट एक्सप्रेस टू मीनिंग द वर्ड ऑफ अंडरलाइन. ओके बघा काय, द टीम वॉज ग्रीटेड बाय डिफेनिंग ॲप्लुअस फ्रॉम द ऑडियन्स. बघा या ठिकाणी ऑडियन्स कडून काय असणार, या ठिकाणी काय असणार या प्रश्नाचं उत्तर तर व्हेरी लाऊड, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर रिअरेंज द जंबल पार्ट ऑफ विथ द लेबर डेट. बघा या ठिकाणी आपल्याला PQRS या ठिकाणी काय आपल्याला वर्ड दिलेले आहेत, यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य बनवायचं होतं, मिनिंगफुल सेंटेन्सेस. तर बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 RPSQ. ओके बघा RPSQ हे या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. बघा ऑटम इज द सीझन व्हेन द वार्म समर टेम्परेचर ग्रॅज्युअली डिक्रीज टू द कोल्ड विंटर हे असणार आहे. ओके बघा मिनिंगफुल या ठिकाणी सेंटेन्सेस या ठिकाणी क्रिएट होतं. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच ऑपोजिट मिनिंग. ओके विरुद्धार्थी ओळखायचं होतं कोणाच्या या शब्दापैकी, आपल्याला अंडरलाईन कोणता आहे, युजफुल. आता युजफुलच्या अपोजिट काय असणार आहे या ठिकाणी, युजलेस. ओके युजफुलच्या अपोजिट विरुद्धार्थी काय तर युजलेस, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्सेस हॅज अन एरर. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर बी मधील लार्जर जे आहे या ठिकाणी एरर आपल्याला बघायला मिळतं, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. त्या ठिकाणी बघा या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे, इकॉनॉमिकलचं स्पेलिंग ओके MICAL पाहिजे होतं, डॅमेज शेवटी ई येत नाही. ओके त्या ठिकाणी फक्त ड्युरेशनचं स्पेलिंग जे आहे ते एकदम बरोबर आहे, ड्युरेशनचं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न काय, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्सेस. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दीज मशीन्स आर यूज बाय शेफ टू मिक्स द इंग्रेडियंट्स, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, चूज द अपोजिट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. ओके फ्रेगलचं अपोजिट वर्ड काय होतं तर रोबस्ट, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर आपल्याला मिसप्लेट. ओके मिसप्लेट ओळखायचा होता. ओके तो कोणता आहे, मिसप्लेट या ठिकाणी आहे एक्सप्लेनेशनचं फिलिंग जे या ठिकाणी मिसप्लेट केलं होतं. ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग वर्ड. त्याचा आहे रिस्पॉन्सिबिलिटी. ओके कोणता आहे, ओनसचा अर्थ काय ते या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके बघा, वन हू लिव्ह हिज ओन कंट्री टू सेटल इन अनादर, याला इमिग्रंट म्हणतात. काय म्हणतात, इमिग्रंट. काय म्हणतात, इमिग्रंट, फॉरेनर नाही, इमिग्रंट हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र कंपाऊंड सेंटेन्सेसचं होतं एक आपल्याला, त्या ठिकाणी पर्याय क्रमांक कंपाऊंड सेंटेन्सेसचं जे उत्तर होतं याचा पर्याय बघा, तर त्याचं 2 नंबरचा पर्याय जो आहे, 2 नंबरचा पर्याय योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. शी लव्ह हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम. बघा शी लव्ह हिम बट शी हॅड टू लिव्ह हिम हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 ही सेड दॅट आय कुड नॉट बाथ इन दॅट सी इफ वॉज व्हेरी रफ, या ठिकाणी हे उत्तर आहे. यानंतर बघा अल्टरनेटिव्ह ओळखायचं होतं, प्रियंका इज डॅश डॅश दॅन दीपिका, तर प्रियंका इज प्रिटियर दॅन दीपिका हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर, चुकीची जोडी ओळखायची आहे. बी हाईव्ह बरोबर होतं, स्पायडरचं वेब बरोबर होतं, बर्डचं नेस्ट, कॅट किटन नाही. या ठिकाणी आपल्याला काय प्रत्येकाची राहायची काय आपल्याला घरं दिली होती. ओके काय दिली होती, घर, हाऊसेस या ठिकाणी सांगण्यात आले होते, मात्र या ठिकाणी आपल्याला काय याचं पिल्लू देतं, त्याच्यामुळे ही पेअर काय चुकीची या ठिकाणी ठरली. ओके पर्याय क्रमांक 4 याचं योग्य असं उत्तर असेल विद्यार्थी मित्र. बघा यानंतर पुढील प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक्स. ओके चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक्स. बघा डोंट साइड डॅश डॅश दोज हू ऍक्ट कॉन्ट्री डॅश डॅश नॅशनल इंटरेस्ट. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 4 विथ टू हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. त्यानंतर बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक्स. ओके डॅश डॅश द बेस्ट व्हेन करप्टेड बिकेम डॅश वर्स्ट. या ठिकाणी द बेस्ट व्हेन करप्टेड बिकेम द वर्स्ट, द पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर आयडेंटिफाय द टेन्स गिवन सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला वाक्याचा काळ ओळखायचा होता. बघा अन एन्शियंट ग्रीक स्लॅव वॉज वर्थ हिज ओन
वेट इन सॉल्ट. त्या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स हे वाक्य विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. तर विद्यार्थी मित्र ड्युरिंग द अर्थक्वेक बिल्डिंग कोलॅप्स लाईक अ डॅश ऑफ कार्ड. आता कार्डचं काय असतं तर पॅक असतो. ओके, पॅक ऑफ कार्ड पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. यानंतर आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच. ओके, पार्ट ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. अंडरलाईन वर्ड. बघा या ठिकाणी दे पुट अप अ फेन्स बिटवीन देअर. बिटवीन म्हटलेलं आहे. बिटवीन म्हटलं की या ठिकाणी प्रिपोजिशन. बिटवीन काय प्रिपोजिशन. अप डाऊन बिटवीन साइड बी साइड असं झालं तर प्रिपोजिशन असतं, लक्षात ठेवा. ओके, चलो. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ द नंबर्स अँड सो दॅट द अल्फाबेट अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म द मिनिंगफुल सेंटेन्सेस. मिनिंगफुल वर्ड. बघा योग्य असा अर्थपूर्ण शब्द जो आहे या ठिकाणी बनवायचा होता. तर पर्याय क्रमांक 3 पासून काय बनतो तर प्रेयर हा शब्द बनतो. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला या ठिकाणी एक पॅसेज दिला होता. या पॅसेजवर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरही विचारण्यात आली होती. बघा पॅसेजनुसार जर आपण उत्तर बघले या ठिकाणी प्रश्न काय होता. द साऊथहॅम्प्टन स्कीम रिक्वायर्ड कन्व्हिक्टेड ड्रायव्हर्स. याचं उत्तर आहे टू सरेंडर देअर ड्रायव्हिंग लायसन्स. पर्याय क्रमांक 4 योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर जॉन कुक डिवाइडेड द स्कीम टू प्रूव्ह दॅट अल्कोहोल डज नॉट इन्फ्लुएन्स ड्रायव्हिंग. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर द प्रॉब्लेम विथ क्वार्टर ऑफ पीपल हु वेंट टू जॉन कॉक वॉज दॅट. या प्रश्नाचं उत्तर डिड नॉट नो हाऊ मच दे वेअर ड्रिंकिंग. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. मोस्ट ड्रायव्हर स्टार्ट ऑफ विथ द लिस्ट. काय विथ ॲट द लिस्ट. या ठिकाणी अ लिटिल लेस दॅन अ सिंगल मेजर. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर द ट्रूथ ऑफ द अल्कोहोल दॅट अफेक्ट द बॉडी अँड द ब्रेन. ओके, दॅट अफेक्ट द बॉडी अँड द ब्रेन हे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न होता आपल्याला मॉडल ऑक्झिलरीजचा. ओके, बघा काय आयडेंटिफाय द मूड दॅट अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी शो द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी मस्ट म्हणजे काय तर ऑब्लिगेशन. मस्ट म्हणजे काय होतं ऑब्लिगेशन. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, बघा त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. ओके, प्लीज मेक अ पॉइंट टू डॅश डॅश वॉटर टॅप. आता काय वॉटर टॅप आपण काय करतो टर्न ऑफ. काय करतो बंद करायचा न टर्न ऑफ. हे या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा नेम द अंडरलाईन ऑफ द क्लॉज. काय ओळखायचं आहे बघा. यू मे गो टू होम व्हेन यू फिनिश युअर वर्क. बघा व्हेन यू फिनिश युअर वर्क. तू घरी जा जेव्हा तुझं काम संपेल. या ठिकाणी आपल्याला काय दिसतो रे टाइम. ओके, ॲडवर्ब ऑफ टाइम. ओके, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन. ओके, WH टाईप क्वेश्चन या ठिकाणी काय द अंडरलाईन पार्ट. या ठिकाणी काय लेट अस गो टू द इटालियन रेस्टॉरंट. द इटालियन. ओके, द इटालियन या ठिकाणी आपल्याला द इटालियनला आपल्याला काय WH ने ओळखायचं आहे. ओके, बघा मग इटालियन या ठिकाणी काय व्हेन येणार का नाही. द इटालियन आहे. ओके, या ठिकाणी मग कोणतं म्हणलं की विच. एक शब्द आला विच. बाकी कुठेही आपल्याला विच दिसलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 विच रेस्टॉरंट शाल वी गो टू हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो सिलेक्ट द करेक्ट कार्डिनल नंबर ऑफ गिवन अ मिलियन. म्हणजे 1 मिलियनचा जो कार्डिनल नंबर होतो तो म्हणजे होतो 10 लाख. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपण TET पेपर 1 मधील इंग्लिश व्याकरणावरील ओके इंग्लिश या घटकाचे जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्याची उत्तर या ठिकाणी आपण जाणून घेतली आहेत. ओके, बघा निश्चितच आपण या ठिकाणी संदर्भ साहित्य वापरून योग्य अशी उत्तर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला आहे विद्यार्थी मित्रो. आता जी आन्सर की येईल त्याच्या अकॉर्डिंग 1-2 क्वेश्चन्स मध्ये मागे पुढे होऊ शकतं. मात्र या ठिकाणी योग्य ती उत्तर आपण द्यायचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. धन्यवाद.